सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे। या अपडेट मध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओंकार डिगे हा एका एर्टिगा मधनं का त्याला जाऊ दिलं गेलं। MH11 पासिंग नंबर, पांढऱ्या रंगाची एर्टिगा गाडी, त्यातनं स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला, त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची। आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर 7 कडे ओंकार डिगे हजर झाला। हे फार विशेष आहे, ओंकार डिगेला अटक झाली नाही, ओंकार डिगे स्वतःहून हजर झाला। याचा अर्थ शासनाशी संबंधित जी लोक असतात त्यांना शासन अटक करत नाही, ती हजर होतात। मी हे पुन्हा पुन्हा सांगते, वाल्मिक कराड असेल, प्रशांत कोरटकर असेल, कितीतरी उदाहरणं आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात। पहिला मुद्दा। दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोहोचले होते। त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली। मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोहोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते, पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो। जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार, त्याला तो सांगतो की नाही हो, खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून। अहो उघडा उघडा, दाखवा दाखवा आम्हाला काय आहे ते, माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते, तो मी ट्विट केलाय, आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल। आणि तो सांगतो की नाही नाही काहीच नाहीये, दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा, या कॅन मध्ये किती बसू शकतं साधारणतः, लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे। आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल। चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात। जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे। माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे। एवढं मोठं लिक्विड चुकून कसं राहील? आणि जर दुसरी गोष्ट, जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं, संपूर्णतः क्लीन केलेलं होतं, तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो, याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक अजूनही तिथे आहेत। त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे। कालच अजून एक तिसरी अपडेट झाली, म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं। ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती, त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूड मध्ये आले। सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे, तो मी नंतर घेईलच। मला वाटतं आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजय कुंभारजी बोलतील, मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखीव ठेवते। पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची, ती झाली पाचगणीमध्ये। पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये 45 किलोचं कोकेन जप्त झालं। या ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजेत। मोहम्मद नावेद सलीम परमार, भेंडी बाजार। दुसरा अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। तिसरा सोहेल हशीद खान, मुंबई। चौथा मोहम्मद ओयस रिजवान, भिवंडी। बघा हा, हिंदुत्व खतरे में है, हिंदू खतरे में है। आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी। अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। वासिल हमीद खान, नागपाडा मुंबई। मोहम्मद साहिल अन्सारी, मुंबई सेंट्रल। जिशान इरफान शेख, भायखळा मुंबई। मोहम्मद उबेद सिद्दीकी, भेंडी बाजार। अली असगर सादिक राजकोटवाला, नागपाडा मुंबई। शाहिद मुख्तार शेख, ग्रँट रोड मुंबई। मला तुषार दोषी आणि शंभूराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत। आता काय करत होतात तुम्ही? मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही, ढिम्म होतात। काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल। पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे,
महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्री